की स्वामी समर्थ. 17 मे पासून 15 जूनपर्यंत अधिक मासात तुम्ही कुठली व्रत करावी याविषयी मी तुम्हाला माहिती देणार. आणि अशी कोणती एक वस्तू आहे की तुम्ही ती ब्राह्मणाला दान करायची किंवा गरजूंना दान करायची आहे, आणि गौमाताची कोणती सेवा करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त हे दान धर्म करायचं आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे, अधिक मासात आपण शुभकार्य, वास्तुशांती, गृहप्रवेश करत नाहीत, पण अधिक मासात जास्तीत जास्त पुण्यकर्म करायचे आहेत. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात की त्यावेळी फक्त आपलं पुण्यकर्म हे उपयोगात येत असतं, म्हणून चांगली कर्म करायची आहेत. या महिन्यात दानधर्म करतो, जवायचा मानपान करतो, आईची ओटी भरतो, हे कामं तर आपण करत असतो, पण या महिन्यात पारायण, नामस्मरण ही करू शकतो. तसेच या महिन्यात कुठल्या प्रकारची व्रतं करायची, त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं व्रत म्हणजे त्या जेवणाच्या बाबतीत आहे. अधिक मासात तुम्ही उपोषण करणे किंवा उपवास करू शकतात, महिनाभर उपवास करू शकतात. नंतर अयाचित भोजन करू शकतात, म्हणजे अकस्मात कुणाच्याही घरी जाऊन केलेलं भोजन त्याला अयाचित भोजन असं म्हणतात. तसेच तिसरं म्हणजे नक्तभोजन. नक्तभोजनमध्ये तुम्ही फक्त रात्रीच्या पहिल्या प्रहरी तुम्ही जेवण करू शकतात. आणि एक भूक राहावे म्हणजे काय, दिवसभरात फक्त एकाच वेळेला तुम्ही जेवण करायचे. हे 4 प्रकारचे व्रत तुम्ही करू शकतात. आणि तुमच्याकडून हे 4 प्रकारचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही मौन व्रत हे करायचं आहे. म्हणजे जेवताना दोन्ही टाईम जरी तुम्ही जेवले तरी चालेल, पण मौन जेवण करायचं आहे, त्यावेळी बोलायचं नाही. त्याच्यामुळे पापापासून शारण होतं. आणि सौभाग्यवती स्त्रीने हे जे ब्राह्मणाला किंवा गरजूंना फुलदान हे करायचं आहे. रोज जरी केलं तरी चालेल, किंवा अधिक मासात एकदा तरी तुम्ही फुलदान करायचं आहे. म्हणजे विडाच्या पानाला काता लावून त्यावर सुपारी, वेलदोडा, लवंग, कापूर टाकून तुम्ही हे दान करायचं आहे. तसेच तुम्ही या महिन्यात देवासमोर किंवा तुळशीसमोर अखंड दीप लावायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा लावा. आणि तो दिवा हा जो दिवा लावतो तो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावत असतो. आणि अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी तो दिवा तुम्ही ब्राह्मणाला दान करायचा आहे. तसेच तीर्थक्षेत्रावर जाऊन महिनाभर स्नान केलं तरी चालेल, त्याच्यामुळे पापाची निवृत्ती होत असते. जर महिनाभर जमलं नाही तर तुम्ही अधिक मासात एखाद्या दिवशी जरी जाऊन केलं तरी चालेल. तसेच तुमच्या कृतीनुसार तुम्ही 33 अनारसे, 32 तुम्ही कुठल्याही गरजू व्यक्तीला दान करू शकतात. आणि संपूर्ण मासात दान करणं शक्य झालं नाही तर शक्य होत नसेल तर तुम्ही कुठला योग्य दिवस शोधत असाल तर तुम्ही शुक्ल कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीला तुम्ही दान करू शकतात. या मासात अजून एक व्रत तुम्ही करू शकता. आपल्या घरात बाळकृष्ण किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांचा रोज अभिषेक करा आणि अनुसाधनात राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे देवाचा अभिषेक करून त्यांचं नामस्मरण करा. आणि या अधिक मासात तुम्ही देवदर्शनालाही जाऊ शकतात. नंतर गायीची पूजा करताना काय करायचं आहे, रोज गायीला तुम्ही चपाती किंवा चारा खाऊ घालायचा आहे आणि रोज तिचा नमस्कार करायचा आहे. तसेच तुमच्या आवडीचा जो खाद्यपदार्थ असेल तो तुम्ही महिनाभर न खाण्याचंही तुम्ही व्रत करू शकतात. म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला आधी तुमचा जो तुम्ही जो पदार्थावर त्याग केलेला असतो तो पदार्थ तुम्ही ब्राह्मणाला द्यायचा, आणि नंतर तुम्ही ते खायला सुरुवात करायची. म्हणजे अधिक मासात त्यागाला आणि दानधर्माला खूपच महत्त्व दिलेलं आहे. तसेच तुम्हाला तर माहिती असेल, तुम्ही या महिन्यात पितृंची किंवा कुलदेवतेची सेवा करू शकतात, दानधर्म करू शकतात महिनाभर. आणि सौभाग्यवती स्त्रीने खरं तर या महिन्यात केलेली पूजा ही पूर्ण कुटुंबाला त्याचं हे फळ असतं ते मिळत असतं, म्हणून त्यांनी नक्की सेवा करा. तर अधिक मासात 17 मे पासून 15 जूनपर्यंत तांबूल दान करायचं आहे. तांबूलमध्ये विडाच्या पानाला काता लावून सुपारी, विशेषत बडीशोप वगैरे हे जे पदार्थ असतात ते तुम्ही गुरूंना किंवा ब्राह्मणाला दान करायचे आहेत. तसेच महिनाभर तुम्ही घरातील देवासमोर बसून त्यांचं नामस्मरण करायचं आहे.